आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगतं, परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. स्तोत्र 34 ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस स्तोत्र 34मध्ये दावीद राजा हा बुद्धिभ्रंश झाल्याचं म्हणजे वेडेपणाचं सोंग ह्या ठिकाणी अभिमलेखासमोर त्याचं सोंग घेत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो की ज्याचा संदर्भ पहिले शमूएल याचा 21वा अध्याय त्याच्या 13 ते 15व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बुद्धिभ्रंश झाल्याचं सोंग घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणाहून हाकून लावण्यात येतं आणि त्या ठिकाणाहून तो गेल्यानंतर हे स्तोत्र दावीद राजाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कठीण काळामध्ये या स्तोत्राच्या द्वारे आम्ही दावीद राजाच्या जीवनाची जी संपन्नता आहे त्या संपन्नतेचा या ठिकाणी आम्ही अनुभव या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्या संपन्नतेचा अनुभव देणारं हे स्तोत्र आहे. प्रत्येक वचनामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर दावीदाने परमेश्वराच्या सामर्थ्याचा, त्याच्या संपन्नतेचा, त्याच्या विश्वासूपणाचा, त्याच्या अद्भुत कृत्यांचा, कठीण काळामध्ये घेतलेला जो अनुभव आहे तो ह्या ठिकाणी पूर्ण विश्वासाने, प्रामाणिकपणे तो या ठिकाणी कठीण कथन करत असताना आम्हाला त्या ठिकाणी तो दिसतो. कठीणतेमध्ये असताना धन्यवाद देण्याची मनोवृत्ती, पूर्णपणे विसंबून राहण्याची मनोवृत्ती आणि सर्वदा धन्यवाद देत राहणं, त्याचे आभार मानत राहणं, ही मानसिकता, हा असणारा माइंडसेट आम्हाला ह्या ठिकाणी दिसतो. एवढंच केवळ नाही, जर आम्ही दावीदाचं जीवन बघितलं तर ह्या स्तोत्रामध्ये तो म्हणतो की कठीणतेमध्ये आपण त्या ठिकाणी देवाच्या नावाची प्रतिष्ठा आपण कसं मिळवू शकतो त्याविषयी तो त्या ठिकाणी म्हणतो. तो स्तोत्र 34 आणि 2 मध्ये म्हणतो, माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवील. आणि अशा प्रसंगातही त्या असणाऱ्या देवाबरोबर आपलं नातं अधिक कसं वृद्धिंगत करता येईल, अधिक दृढ कसं करता येईल, ह्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्हाला हे स्तोत्र पाहायला मिळतं. खूप सुंदर स्तोत्र आहे. एवढंच केवळ नाही, जर आम्ही स्तोत्र 34 जर बारकाईने वाचलं तर हे एक अक्षरबंधाचं काव्य आहे. याच्यामध्ये आम्हाला जे हिब्रू अक्षर आहेत किंवा हिब्रू अल्फाबेट्स आहेत, हे अल्फाबेट्स आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात की जे वचनाच्या आरंभीचं असणारं अक्षर हे क्रमानं येणारं हिब्रू अल्फाबेट्स आहेत, हिब्रू अक्षर आहे. आणि म्हणून ह्याला अक्षरबंधाचं काव्यसुद्धा ह्या स्तोत्राला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याचं 9वं वचन जे आहे की ज्या ठिकाणी दावीद राजा मोठ्या विश्वासाने त्या ठिकाणी म्हणतो, परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. या सर्व गोष्टीचा माझ्या मते असणारा सेंटर पॉईंट जर काय आहे, या स्तोत्र 34चा जर सेंटर पॉईंट काय आहे, दावीद परमेश्वरावर प्रीती करतो, दावीद परमेश्वराबरोबर प्रामाणिक आहे, तो त्याची इंटिग्रिटी जी आहे, त्याची हृदयाची जी सरळता आहे ती आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण ह्या सर्व गोष्टींच्या पलीकडं जर आम्ही बघितलं तर दावीद जो आहे हा दावीद परमेश्वराचं भय धरणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या वचनाकडे लक्ष देतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ह्या वचनाकडे पाहत असताना दावीदाची जी मानसिकता आहे, दावीदाचं माइंडसेट जे आहे त्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं, ज्यावेळेस दावीद म्हणतो की परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. हे जे भय धरणं आहे हे सशर्त आहे. सशर्त ह्या अनुषंगाने की ज्या वेळेस आम्ही अलीकडे किंवा पलीकडे काही वचनांचा बारकाईने ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून येतं की परमेश्वराचं भय धरणं हे त्याच्या असणाऱ्या प्रत्येक गुणधर्माला, त्या डायमेन्शनला टच करून आम्ही त्या गोष्टीकडे आम्ही
पुढे सरसावत जात आहोत. परमेश्वराचं भय धरणं हे अचानकपणे एकाएक त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आम्ही देवाच्या महत्कृत्यांचा ज्यावेळेस आम्ही अनुभव घेत आहोत किंवा त्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वाचत आहोत, अनुभवत आहोत, पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेल्या इतिहासामध्ये ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं कृत्य पाहत आहोत, त्यावेळेस नक्कीच आम्ही ही जाण ठेवली पाहिजे की आम्ही परमेश्वराचं भय बाळगणं हे नितांत गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं की परमेश्वराचं भय बाळगणं म्हणजे नेमकं काय, थोड्या वेळामध्ये आपण बघणार आहोत. पण ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टींकडं पाहतो त्यावेळेस या वचनांमध्ये हाच परमेश्वर आम्हाला हे सांगतो की मी तुम्हाला भयमुक्त करणारा सुद्धा परमेश्वर आहे, मी संकटातून वाचवणारा परमेश्वर आहे, मी तुमच्या प्रत्येक भयापासून प्रत्येक संकटापासून तुम्हाला संरक्षण देणारा, माझ्या दिव्यदूतांना पाठवून तुम्हाला संरक्षण देणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला आमची गरजा भागवण्याचं, आम्हाला आमच्या तृप्ततेचं जीवन असण्याचं आम्हाला अभिवचन देत असताना त्या ठिकाणी दिसतो. तो आमची प्रार्थना ऐकतो, त्याच्या समक्षतेमध्ये सुख देण्याचं अभिवचन तो आम्हाला त्या ठिकाणी देतो. आमचे नातेसंबंध त्या ठिकाणी रिस्टोर करतो, आमचे नातेसंबंध दृढ करण्याचे अभिवचनसुद्धा त्या ठिकाणी तो देतो. हे सर्व काही देवाशिवाय आमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आमच्या जीवनातली कुठलीच गोष्ट की जी चित्रविचित्र झालेली आहे, देवावर विसंबून राहिल्याशिवाय त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नीटनेटक्या होत नाही. कारण आम्हाला देवाची, त्याच्या असणाऱ्या समक्षतेची नितांत गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाचं भय ह्या असणाऱ्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यावेळेस आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की देवाचं भय, ज्यावेळेस त्या ठिकाणी म्हटलेलं की देवाचं भय धरा, या असणाऱ्या स्टेटमेंटमध्ये किंवा ह्या असणाऱ्या वचनामध्ये एक व्यापकता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक देवासंगती दृढ करण्याचं, दृढतेमध्ये नातेसंबंध प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही ही समजून घेणं गरजेचं आहे प्रियांनो, की आमचा देव हा प्रेमळ आहे, दयाळू आहे, क्षमा करणारा आहे. पण त्या नाण्याची दुसरी बाजू पण ही आहे की तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे, तो न्यायी आहे. आणि ह्या असणाऱ्या डायमेन्शनमध्ये सुद्धा आम्हाला देवाला ओळखता येणं, देवाचा, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव येणं, त्याचा स्वभाव समजून घेणं हे आमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जर आम्ही नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 5व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की ज्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. हे कधी होतं? नीतिसूत्रे 2:1 मध्ये म्हटले, माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराच्या भयाची जाणीव आम्हाला होणं नितांत गरजेचं आहे. परमेश्वराचं भय धरणं हे एका वेगळ्या स्टेपला आहे, पण ते भय धरणं जे आहे त्याच्या अगोदर आम्हाला परमेश्वराच्या भयाची जाणीव होणं नितांत गरजेचं आहे. कारण त्याचा स्वभाव जो आहे त्या स्वभावामध्ये त्याचा न्याय आम्हाला दिसतो, त्याची पवित्रता आम्हाला दिसते, त्याची शुद्धता, परिपूर्णता, त्याचा असणारा जो नैतिक स्वभाव आहे, दुष्टपणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा जो स्वभाव आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. हा जो वास्तव आहे किंवा ही जी रियालिटी आहे, ही रियालिटी
आम्हाला स्किप करता येणार नाही. ह्या रिॲलिटीमध्ये, ह्या सत्यतेमध्ये आम्हाला स्वतःला उभं करणं गरजेचं आहे. परमेश्वर केवळ प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो क्षमा करणारा नाही, पण तो न्यायी आहे, तो पवित्र आहे, तो नीतिमान आहे. त्याच्या असणाऱ्या आधिपत्याखाली या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो की परमेश्वराचं भय धरा, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे त्याच्या पवित्रतेचा धाग धरणं आहे, त्याचा पूर्ण आदर करणं आहे, त्याचा बहुमान करणं आहे, त्याचा सन्मान करणं आहे. तो अपार वैभव, गौरव, शुद्धता आणि सामर्थ्य यांनी युक्त असणारा जो देव आहे, त्या देवाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस सिनाई पर्वतावर देव ज्यावेळेस लोकांना प्रगट झाला, मेघगर्जना होत होती, विजा चमकत होत्या, करण्याचा नाद होत होता, पर्वतातून धूर चढत होता, हे ज्यावेळेस लोकांनी पाहिलं त्यावेळेस लोकांचा भीतीने थरकाप झालेला आम्हाला निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा देवाच्या सामर्थ्याचा, त्याच्या महासामर्थ्याचा जणू काय त्या ठिकाणी तो त्याचं सामर्थ्य त्याच्यातून तो दाखवत होता, त्याची पवित्रता तो त्या ठिकाणी प्रगट करत होता. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की परमेश्वराचं भय धरणं, त्याच्या मार्गामध्ये चालणं हे नितांत गरजेचं आहे. परमेश्वर क्षमा करणारा आहे हे एक सत्य आहे, पण त्याच्या पलीकडे जे वास्तव आम्हाला पाहणं गरजेचं आहे की तो न्यायी देव आहे, तो पवित्र देव आहे, तो कधीच बदलत नाही, तो काळ परत्वे, वेळ परत्वे, तो त्याचा स्वभाव कधीच बदलत नाही. आणि म्हणून हा असणारा दावीद राजा त्याच्या असणाऱ्या ह्या स्तोत्रामध्ये म्हणतो, परमेश्वराचे पवित्र जनो त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उण पडत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराचं ज्यावेळेस आम्ही भय धरतो त्यावेळेस आम्ही केवळ फक्त त्याच्यावर आपला विश्वास प्रगट करत नाही, आम्ही त्याच्यावर आमचा भरोसा ठेवतो, आम्ही संपूर्णपणे त्याला समर्पित होतो आणि त्याच्या असणाऱ्या त्या पवित्रतेमध्ये आम्ही निस्वार्थपणे आम्ही त्या ठिकाणी चालण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस परमेश्वरानं ह्या सर्व गोष्टी केल्या किंवा त्याच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, ज्यावेळेस इस्रायल लोक असं म्हणतात कोरड्या भूमीवरून ज्यावेळेस ते चालले, समुद्राच्या पलीकडे ज्यावेळेस ते गेले, त्यांचा पाठलाग करणारे जे मिस्री सैन्य होतं, देवानं त्या ठिकाणी कसं त्यांना नष्ट केलं हे ज्यावेळेस इस्रायल लोकांनी पाहिलं त्यावेळेस निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्हाला असं म्हटलेलं पाहायला मिळतं की परमेश्वराचं भय धरलं आणि परमेश्वरावर त्यांनी विश्वास ठेवला. देवाचं महत्कृत्य आम्हाला देवावर भय धरण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करतात. स्तोत्रकर्ताही अनेक ठिकाणी म्हणतो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. परमेश्वराचं भय धरल्यानं आम्ही परमेश्वराच्या अधिक निकट जातो आणि परमेश्वर आमचा संरक्षण करता म्हणून त्या ठिकाणी तयार होतो. आणि म्हणून जर आम्ही बघितलं तर परमेश्वराचं भय धरल्यानं आमचं अंतःकरण, आमचं मन, आमच्या अंतःकरणामध्ये एक नवीन जिज्ञासा तयार होते. अधिक आणि अधिक जवळ जाण्यासाठी परमेश्वराच्या आम्ही अधिक त्या ठिकाणी स्वतःची तयारी करतो आणि देवापासून, ह्या परमेश्वरापासून अधिक आशीर्वादांची अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी करता येते. आणि म्हणून आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, देवाचं भय धरणं म्हणजे त्याचं नैतिक आचरण आहे, त्याची पवित्रता आहे, त्याची संपन्नता आहे, त्याचा जो सन्मान आहे, त्या गोष्टीकडे आम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित करणं. आम्ही अहंकाराने भरून न जाता, आम्ही मीपणाने भरून न जाता, आम्ही केवळ निस्वार्थपणे देवाच्या असणाऱ्या त्या सार्वभौम कृपेमध्ये स्वतःला समर्पित करणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या भयामध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. प्रेमळ देवबापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो यासाठी की आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास. प्रार्थना करतो जिवंत देवबापा, तुझी दया, तुझ्या कृपेचा अनुभव तू दे, सहाय्य तू कर. आजचा दिवस आमच्यासाठी आशीर्वादाचा तू कर आणि तुझं गौरव तू करून घे. सर्व काही तुझ्या हातात देत प्रार्थना येशूच्या द्वारे केली म्हणून तू ऐक. आमेन.